अंदाज तोच वृत्त नव्हे। आत्मनिर्भरतेसाठी विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान। पत्रकार परिषदेत पालकमंत्री पंकज भोयर यांची माहिती। केंद्र सरकारने सादर केलेल्या व्हीबीजी रामजी म्हणजेच विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियान ग्रामीण अंतर्गत ग्रामीण विकासात भर टाकली जाणार आहे। मनरेगाचे नाव बदलून ही नवी योजना सरकारने समोर आणली आहे। हे अभियान ग्रामीण भारताच्या विकासाला नवी दिशा देणारे अभियान असून रोजगार, पायाभूत सुविधा आणि उपजीविकेच्या संधीमध्ये मोठा बदल घडवणारे आहे, असे वर्ध्याचे पालकमंत्री पंकज भोयर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। आपण सर्वजण जाणतो की देशामध्ये पहिलेपासूनच मनरेगा ही योजना त्या ठिकाणी सुरू होती। याची व्याप्ती अजून वाढविण्याकरिता या योजनेतून होणारे कामं हे लोकांना दिसले पाहिजे आणि खरोखर त्याचा लाभ ह्या देशात राहणाऱ्या लोकांना मिळाला पाहिजे। त्याचबरोबर आपल्या समाजातला एक जो श्रमिक वर्ग आहे, त्याच पद्धतीनं शेतात काम करणारा शेतकरी वर्ग यांच्यासोबत देखील न्याय झाला पाहिजे। याच्याकरिता ह्या योजनेची व्याप्ती काढून त्याचं नाव व्हीबीजी रामजी ह्या पद्धतीनं एक नवीन योजना तयार करण्यात आली। कायद्याने देखील त्याला मान्यता देण्यात आलेली आहे। यामुळे निश्चितच ग्रामीण भागातल्या इन्फ्रास्ट्रक्चर सोबतच अर्थव्यवस्था देखील मोठ्या प्रमाणावर बळकट होणार आहे। निश्चितपणे ही योजना जास्तीत जास्त पारदर्शक झाली पाहिजे आणि पारदर्शक होऊन याची व्याप्ती लोकांपर्यंत वाढून लोकांना याला जास्तीत जास्त फायदा झाला पाहिजे। ह्या पद्धतीची कार्यप्रणाली या योजनेच्या मध्ये राहणार आहे। यामध्ये शेतकऱ्यांचा वापर उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी मदत होणार आहे का, किंवा तशा पद्धतीचं तंत्रज्ञान या योजनेच्या माध्यमातून पुढे येणार आहे? शेतकरी ही योजना मॉनिटर करण्याकरिता त्या ठिकाणी AI टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येणार आहे। शेतकऱ्यांना प्रत्यक्षात AI चा वापर देण्याकरिता प्रशिक्षण देखील पुढच्या टप्प्यात देण्यात येईल। आपण जर बघितलं तर आता ही योजना सुरू झालेली आहे। हळूहळू याची अंमलबजावणी जेव्हा सुरू होईल तर आपल्या सर्वांच्या लक्षात येईल की याच्यामध्ये कशा पद्धतीनं AI चा वापर करण्यात आलेला आहे। आताच आपण बघितलं की आधी प्रशासकीय खर्च करण्याची जी 6% व्यवस्था होती ती वाढून 6%वरून 9% त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे प्रशासन देखील अधिक मजबूतीने ही योजना त्या ठिकाणी मॉनिटर करू शकते। वर्धा भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली होती। यावेळी पालकमंत्री पंकज भोयर बोलत होते। यावेळी माजी खासदार आमदार तळस, सुरेश वाघमारे, आमदार राजेश बकाडे, जिल्हाध्यक्ष संजय गाते, माजी जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, हिंगणघाट तालुका अध्यक्ष आकाश पोहाणे आदी उपस्थित होते। यावेळी विकसित भारत रोजगार व उपजीविका हमी अभियानाच्या महाराष्ट्र प्रदेश समिती सदस्यपदी देवळीचे आमदार राजेश बकाडे यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आलाय। हे विधेयक विकसित भारत 2047 या राष्ट्रीय संकल्पनेला साकार करण्याच्या दिशेने हे एक ठोस पाऊल मानले जात आहे। या नव्या कायद्यामुळे ग्रामीण भागातील गरीब, आदिवासी व मागास घटकांना सन्मानजनक रोजगाराची हमी मिळणार आहे। प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला दरवर्षी 125 दिवसांचा रोजगार आता मिळणार, तर अनुसूचित जमाती कामगारांना 25 दिवसांचा अतिरिक्त रोजगार मिळणार आहे। या संपूर्ण मजुरीचे थेट व जलद पेमेंट गतिमान प्रणालीचे करण्यात येणार असल्याचे आमदार राजेश बकाडे म्हणाले। आहे की व्हीबीजी रामजीचं विधेयक पास झाल्यानंतर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये एक कमिटी बनवण्यात आली आणि या कमिटीमध्ये 5 लोकांचा अंतर्भाव करण्यात आला, ज्याचे संयोजक सन्माननीय खासदार अनिलजी बोंडे यांना संयोजक बनवण्यात आला आणि आम्ही 4 लोक जे आहेत ते सहसंयोजक म्हणून याच्यामध्ये घेण्यात आले। महाराष्ट्रभर ही व्हीबीजी रामजी योजना राबवण्याच्या संदर्भामध्ये आम्हाला सूचना देण्यात आल्या आणि सूचना देण्यात आल्यानंतर आम्ही जिल्हा स्तरावर आणि मंडल स्तरावर सुद्धा याची एक समिती बनवण्यात यावी म्हणून संबंधित जिल्हाध्यक्षांना सांगितलं आणि यांची समिती सुद्धा या ठिकाणी बनवण्यात आली आहे। आता व्हीबीजी रामजी ही जी योजना आहे, पूर्वी मनरेगा होती आणि त्याचं नाव बदलून व्हीबीजी रामजी करण्यात आलं। विकसित भारत गॅरंटी फॉर रोजगार अँड आजीविका मिशन असं ते नाव आहे आणि याचा फायदा हा ग्रामीण भागातील लोकांना 100% झाल्याशिवाय राहणार नाही। कारण पूर्वीच्या योजनेमध्ये 100 दिवसच काम करण्याची मुभा होती, आता ती 25 दिवसांनी वाढवून 125 दिवस करण्यात आली। एसटी कॅटेगरीच्या लोकांना 25 दिवस अजून जास्त मुभा देण्यात आली, म्हणजे 150 दिवस त्यांना काम करण्याची मुभा देण्यात आली। या ठिकाणी
या योजनेचा फायदा हा सर्व ग्रामपंचायतला आणि ग्रामपंचायतमध्ये असणाऱ्या सर्व गावांना याचा फायदा होणार हे निश्चित आहे. म्हणून तर ही योजना आणली ना. म्हणजे पूर्वी मनरेगा होती, ज्याला रोजगार हमी म्हणायचं, अर्धे तुम्ही अर्धे आम्ही, आणि हे अर्धे तुम्ही अर्धे आम्ही बंद व्हायला पाहिजे. म्हणून विकसित भारत जी रामजी ही योजना या ठिकाणी आणल्या गेली आणि या योजनेचा फायदा असा होईल की AI चा वापर करून होणारा भ्रष्टाचार या ठिकाणी संपवला जाईल. आता त्याची चौकशी चालू आहे. जशी जशी चौकशी येईल तसं तसं तुम्हाला सांगेल. पेरणी व कापणीच्या काळात मजुरांची कमतरता टाळण्यासाठी 60 दिवस काम स्थगिती करण्याचे देखील निर्णय या योजनेत घेण्यात आले आहे. उपजीविकेशी निगडित व शाश्वत कामांवर भर, पारदर्शकता, तंत्रज्ञान आणि भ्रष्टाचारमुक्त अंमलबजावणी यासाठी ही योजना पुढील काळात कार्य करणार आहे. ही योजना केवळ रोजगारपुरती मर्यादित नसून ती आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे अधिक पारदर्शक बनविण्यात आली आहे. यामध्ये लाभार्थ्यांच्या रिअल टाइम डेटा अपलोड करणे, GPS व मोबाईल मॉनिटरिंग करणे, AI च्या माध्यमातून फसवणूक ओळख करणे, योग्य लाभार्थ्यांपर्यंत थेट लाभ पोहोचवण्याची व्यवस्था करणे. यामुळे ही योजना प्रभावी, विश्वासार्ह आणि लोकाभिमुख ठरणार आहे. या योजनेच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटीकरण करण्यासाठी पाणी, रस्ते आणि उपजीविका नवा कायद्यात ग्रामीण विकासासाठी 4 प्रमुख प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आले आहेत.